नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघूया शरीर निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. ज्यावेळी छातीत दुखत असेल किंवा कफ झाला असेल तेव्हा मेथीचे दाणे खा. मेथी खाल्ली की छाती मोकळी होते आणि दुखणं पण थांबतं. 2. जर BP वाढला असेल तर सकाळी शिळी भाकरी एक लक्षात ठेवा, त्यात मीठ घालू नका, खूप फरक पडतो. 3. जर कोणाला स्टोन झाला असेल तर ताकद, हळद आणि थोडा जुना गूळ मिसळून घ्या. यामुळे स्टोन आपोआप वितळून जाईल. 4. शरीरात ताकद यावी असं वाटत असेल तर गव्हाचं सीक आणि गव्हाचे कोंब खा. यामुळे शरीराची शक्ती वाढते आणि आजार जवळ पण येत नाही. 5. नाचणीत खूप कॅल्शियम असतं, त्यामुळे हाडं मजबूत होतात. आठवड्यातून एकदा तरी नाचणीची भाकरी खात जा, बघ कशी हाड कणखर होतील. 6. पाणी प्यायल्यावर लगेच बसू नका, थोडं चालत जा. यामुळे आयुष्यभर तुमचे गुडघे दुखणार नाही. 7. बदाम खाल्ल्याने सर्दी आणि पडसे कमी होतं. बदामाला गरम मानतात, त्यामुळे ते सर्दी पडशावर उपयोगी आहेत. 8. केस चमकदार करायचे असतील तर महागड्या शॅम्पूच्या मागे न लागता आंबट दही केसांना लावा, मग बघा केस कसे चमकतात. 9. ताप आला असेल तर 1 चमचा तुळशीचा रस आणि 1 चमचा काळी मिरीची पावडर मधात मिसळून घ्या. मलेरिया लवकर बरा होतो. 10. जर शरीर दुखत असेल किंवा सतत थकवा जाणवत असेल तर दही, दूध आणि तीळ खात जा. यामुळे हाडांना बळकटी येते आणि शरीरात ताकद येते. 11. तांदूळ एकदा धुवून पुरेसे नाही, ते दोनदा धुवा. यामुळे त्यातले जड धातू आणि कीटकनाशक निघून जातात. मगच भात स्वच्छ आणि शुद्ध होतो. 12. उन्हाळ्यात कधीही बंद शूज घालू नका. यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि नजर कमजोर होऊ शकते. त्याऐवजी नेहमी चप्पल किंवा सँडल ओपन शूज वापरा. 13. जर उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी लसूण कापून थोडा मधासोबत खा, रक्तदाब आपोआप कमी होईल. 14. हे लक्षात ठेवा की 90% आजार हे पोटातून होतात. पोटात ॲसिडिटी किंवा कब्ज, बद्धकोष्ठता कधीही होऊ देऊ नका. ज्या व्यक्तींचे पोट स्वच्छ आणि साफ तोच आरोग्याचा राजा. 15. जर थंड पाण्याने आंघोळ केली तर शरीरातील रक्तप्रवाह जलद होतो. 16. केळीसोबत लस्सी किंवा आंबट पदार्थ कधीही खाऊ नका, यामुळे पाठ कायमची दुखायला लागते. 17. झोपताना जे विचार आपण करतो तेच आपल्यासोबत घडतात, म्हणून नेहमी चांगला विचार करून झोपा. 18. जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात देशी तूप घालून प्या. 19. रात्री जिभेवर अडकलेले छोटेसे अन्न हे बॅक्टेरियाचे जेवण असते. ते तेच खातात आणि तेथेच घाण करतात, म्हणून तोंडाला घाण वास येतो. हा तोंडाचा वास टाळायचा असेल तर हे उपाय नक्की करा. जीभ, दात 2 टाइम घासा. माउथवॉशचा वापर करा. पुदिना आणि कोथिंबीर खा. 20. मोहरीच्या तेलात थोडी हळद आणि मीठ मिसळून दातावर लावा. यामुळे दातांची कीड निघून जाते आणि दातही मजबूत होतात. 21. गुडघे दुखायला लागले असतील तर आले आणि लसूण खात जा, बघा कशी गुडघेदुखी कमी होते. 22. शिरा बनवताना रवा भाजताना त्यात 1 चमचा बेसन टाका. शिरा इतका चविष्ट लागेल की सगळे बोट चाटतील. 23. उभं राहून कधीही पाणी पिऊ नका. उभं राहून पाणी पिल्याने मिरगीचे झटके येऊ शकतात, म्हणून नेहमी बसूनच पाणी प्या. 24. रिकाम्या पोटी तहान लागली तर लगेच पाणी पिऊ नका. अगोदर थोडा गूळ खा आणि मग पाणी प्या. 25. शरीरामध्ये पाणी आणि मीठ कमी पडलं की पायात गोळी येतात. 26. शूज मोशनचा त्रास होत असेल तर लगेच तांदळाचं पाणी करून प्या, तुम्हाला आराम मिळेल. 27. रोज जेवण झाल्यावर बडीशेप, ओवा आणि धणे डाळ खा, म्हणजे जेवण चांगलं पचेल आणि पोट पण कमी होईल. 28. बरगड्या दुखत असतील तर मोहरीच्या तेलामध्ये कापूर आणि मीठ टाकून हळूहळू चोळा, बघा लगेच आराम वाटेल. 29. रोज थोडे काळे खजूर खा, म्हणजे तुमची कंबर मजबूत होईल आणि कंबरदुखीचा त्रास होणार नाही. 30. उन्हामुळे किंवा इतर काही कारणाने अंगाची आग होत असेल तर चंदनाचा लेप अंगावर लावा, लगेच थंडावा जाणवेल. तर आजची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप देखील नक्की करत जा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.